तर guys, आपल्या इंडियाच्या बाहेर तिकडे युद्ध चालू आहे आणि आपल्या इंडियामधली पोरं बघा काय करतात. इथे लोकांना गॅस नाही भेटत जेवण करण्यासाठी आणि यांची गाण मस्ती काय संपत आणि आता आमच्या सीएनजीच्या गाड्या पण नाहीत पंपावर टाइम टू टाइम. त्यामुळे मी आज आलो डहाणूबागला सीएनजी भरण्यासाठी. सीएनजी भरून स्टेशनला आलो ना, आपली रिक्षा लाईनीमध्ये लावली होती. तेवढ्यात आपल्याला आजी भेटली आणि आजीने मम्मीला फोन केला, चला पटापट ट्रिप मारून घेतो आणि आपले पैसे पूर्ण करतो. कारण आपल्या गावामध्ये 2-2 लग्न आहेत आज रात्री. आपल्याला एक भाडा भेटला होता, त्यांना सोडण्यासाठी आलो होतो होली मार्केट जवळ. ते भाडं सोडून झाल्यानंतर परत स्टेशनला आलो आणि रिक्षा लाईनीमध्ये लावली. रात्री मग मी घरी आलो. जसं की तुम्हाला बोलला होतो भावानं मला लग्नामध्ये जायचं, त्यासाठी मी लवकरच घरी आलो. मग काय घरी आणून लगेच तयारी केली. आपले मस्त नवीन कपडे आणले होते ते घालून बघितले. आणि पहिल्यांदा तुमच्या भावाने बॅगी का मॅगी पॅन्ट घातली. मला नाव पण आहे, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काय सांगा. और भाई शूज देख शूज, तेरे घर का बाथरूम जाएंगे. रात्री मग मम्मीला पण पटकन बोललो तयारी करा, आपण गावामध्ये जाऊ. लगेच आम्ही सर्वजण मांडवमध्ये आलो नवऱ्याला भेटण्यासाठी. ते झाल्यानंतर आम्ही नंतर मग बेस्टीच्या गावामध्ये आलो होतो. त्यांच्या गावामध्ये पण लग्न होतं सागर. मांडवामध्ये येऊन बघतो ही बघा आपली बेस्टी आम्हाला टाकून जेवायला. चिकन चिली संपली असते ना म्हणून तिने पहिलाच जेवून घेतलं. जेवून झाल्यानंतर गेलो मांडवाच्या बाहेर आणि लागलो आमचा फोटो आणि व्हिडिओ काढत होतो. तेवढ्यात आपल्याला हे सर्व आपले भाऊ भेटले. मग त्यांच्यासोबत पण फोटो काढून आणि आपल्या चुतिया गांजा दोस्त एवढ्या दिवसाने भेटलाय आपल्याला. तुम्हाला याचे थोडे नखरे दाखवतो. मांडवा बाहेर कसं नखरे करत होता यू. नंतर मग आपल्या गांजाला थोडे गजरे लावत होता. आता गांजाने आपला गांजुडी झाला गांजुडी. चला मग आपला तुम्हाला गांजुडी आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा ना. आजच्या या आपल्या मिनी ब्लॉग मध्ये